ताई साहेब, मी आंदोलन करायला आले का लॉजवर कुणासोबत झोपायला आले? तुझे पण व्हिडिओ आहेत आणि ते दिलेत. होईल ना, आता तुला विचारणा होईल त्यावेळेला मी कुणासोबत झोपायला आले होते, आंदोलन करायला आले होते का कुणासोबत झोपायला आले होते ना, त्याची उत्तर दे. बाकी कायद्यावर माझा विश्वास आहे, संविधानाचा विजय असो. बिलकुल बरं का. कोणते प्रोडक्शन तू थंबनेल डिलीट केलं म्हणजे तुझ्यावर केस होणार नाही का? मी सगळं सेव्ह करून ठेवलेलं आहे. तू कसे थंबनेल लावले तुझ्या चॅनलने, माझे कसे व्हिडिओ बनवले, आणखी ताई साहेब, बाई साहेब, अक्का साहेब, सगळ्यांचं. कायद्याला तुम्ही खेळणं समजलं ना, कायदे काय असतात. आता DYSP साहेब आले होते, भेटलेत, त्यांनी सर्व ऐकून घेतलं. फार भयानक आहे हे जे आहे सगळं काही, हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. कारवायांची सुरुवात झालेली आहे, परंतु माझ्या आणखी मागण्या आहेत, त्या पूर्ण झाल्याशिवाय हे होणार नाही. बाकी ज्यांना हास्यास्पद आंदोलन वाटतं त्यांना वाटतं, त्या हरकत नाही. बाकी ज्यांचा काही संबंधच नाही त्यांना उड्या मारायच्या आहेत विनाकारण, त्यांनाही मारू देतो. आणि ज्या काही कायदेशीर बाबी आहेत ना मुलगी विकल्याबद्दलच्या, त्या सर्व CPंना अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाच्या चौकशीला सुद्धा त्या पोरीला बोलवण्यात आलं होतं, चौकशी झालेली आहे आणि पुढं 100% त्याच्यावर कारवाई होईल. 100%. मी ठरवलं होतं पुढं कारवाई करायची नाही, फक्त त्या पोरीला बोलवा, तिला समज द्या की तिने परत असं कुणाचंही आयुष्य बरबाद करायचं नाही. मी एवढंच ठरवलं होतं. पण यांचा नंगानाच थांबत नाही ना, तर आता तुम्ही अर्ज पुन्हा काढायला लावणार. ती पोरगी इथनं 300 किलोमीटर आहे पुण्यावरनं जॉबला, त्याच्यामुळं तिला तिथून यावं लागतं. तिला बोलवणार आणि आता कायदेशीर गुन्हे दाखल करणार बरं का. बाकी सगळ्यांचे रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. कुणी मला कशासाठी फोन करत होतं, कोणाला कसं मारलं होतं, अगदी A to Z माहिती सांगितलेली आहे रेकॉर्डिंगमध्ये. ती सगळी रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनला जमा करेल मी बरं का. बाकी चालू द्या. माझ्या घरी 2 वाजेपर्यंत कोण कशाला थांबत होतं, त्यांच्यासुद्धा रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. नावं कोणाचीच घेणार नाही, कारण मला तुम्हाला मोठंच करायचं नाही. तुम्ही कशामुळे एवढी वळवळ करायला लागल्यात ना, चिवत्या शेवाळ्यांनी काय काय केलंय, कसं पेटवलं, सगळ्यांचे मोबाईलचे आहेत ना CDR काढण्यात येणार आहे. कुणाकुणाचे कसे कसे फोन फिरलेत एकमेकांना आणि कशी साखळी